राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती केल्यानंतर त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगावमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या समोर राजसाहेब ठाकरे यांचा जो आदेश आहे त्या आदेशाचं या ठिकाणी भव्य असं बॅनर करण्यात आलेलं आहे आणि त्या बॅनरच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी हिंदीची सक्ती जी आहे ती खपवून घेतली जाणार नाही आणि जे कार्यालय असतील त्या ठिकाणी मराठी भाषेतच व्यवहार हा झाला पाहिजे। जे करणार नाही त्याविरुद्ध मनसे आक्रमक भूमिका घेईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आणि जळगाव जिल्हा परिषदेसमोर आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। काय सांगणार, जळगावमध्ये सुद्धा आज हिंदी भाषेची जी सक्ती केली जाते आहे त्याविरुद्ध आंदोलन केलं जात आहे। महाराष्ट्र सरकार ज्याप्रमाणे हिंदीच्या सक्तीची भूमिका घेत आहे अत्यंत चुकीची आहे। सरकारला हे कळालं पाहिजे की दक्षिणेमध्ये तुमचं चालत नाही, म्हणजे केंद्र सरकारचं दक्षिणेत चालत नाही। महाराष्ट्र सरकारला पण हे समजलं पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये मराठीच्या हे असताना मराठीवर हे आक्रमण का करतो आहोत। तर या हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कडाडून जो विरोध केलेला आहे, हा विरोध जळगाव जिल्ह्यात देखील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शाळेमध्ये याच पद्धतीने विरोध केला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही। कार्यालयांमध्ये जे आहे मराठी भाषेचा वापर करावा याविरुद्ध सुद्धा मनसेने पुढाकार घेतलेला होता, त्याविरुद्ध काय भूमिका राहणार आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची? जळगाव जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर जशी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भूमिका आहे हिंदीला विरोध करण्याची, प्रत्येक कार्यालयामध्ये मराठीतच बोललं पाहिजे। जळगाव जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ज्या अमराठी लोकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्याची भूमिका मनसेने घेतलेली आहे आणि मनसे अशा शिकवण्या सुरू करणार आहेत। नावं नोंदवण्याचं आम्ही जाहीर करतो आहोत की या ठिकाणी मराठी शिकवलं जाईल, परंतु अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे। जर तुम्ही केंद्र सरकार किंवा बँकेत नोकऱ्या करत असाल तर महाराष्ट्रामध्ये ड्युटी मिळत असेल तर तुम्ही या ठिकाणी मराठीतच बोललं पाहिजे, तरच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी ग्राहकांची यात सोय होईल। तर या ठिकाणी आपले मनसेचे पदाधिकारी होते, त्यांनी स्पष्ट भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे की हिंदीची जी सक्ती आहे त्याविरुद्धचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे। त्यामुळे हिंदीच्या सक्तीच्या विरुद्ध तर दुसरीकडे सर्व बँका असतील किंवा केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेची आग्रही भूमिका या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली असून भविष्यात ज्या लोकांना बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मराठी बोलता येत नसेल त्यांना शिकवणी लावू, त्यांना ट्यूशन लावू, त्यांना मराठी भाषा शिकवू अशी सुद्धा या ठिकाणी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।